हॅलो नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, बऱ्याच आता काय होतं की काठपदर साडी येते आणि मोठ्या मापाचं ब्लाऊज असेल तर त्याला आपल्याला एक साईडचे काठ वापरावे लागतात, एक साईडचे पाठीमागचं डिझाईन किंवा पाठीला वगैरे वापरावं लागतात. तर एका साईडचे काठमध्ये आपल्याला 2 बाह्या कट कराव्या लागतात. तर मग त्याच्यामध्ये बाहीला कसं इकडून इकडून थोडा थोडा आपल्याला जॉईंट द्यावा लागतो मुंड्याच्या साईडनी, फिटिंग लेवलच्या साईडनी. ओके. तर मग आता हे आपण अशा पद्धतीने कसे जॉईंट द्यायचं ते बघूयात. अगोदर आपण अस्तर साईडला ठेवून दिलेलं आहे, अस्तरची बाही. आणि आता हे जे थोडेसे काठ होते ना, ते माझे जे ब्लाऊज मी कट केलेलं होतं ते बॅक साईडचे काठ उरलेले होते, ते थोडेसे कट करून घेतले. ते पण यूज होतात. नसेलच तुम्हाला ते यूज करायचे तर तुम्ही ते लटकनसाठी करू शकता किंवा इथं साध्या कपड्याचा जॉईंट पण आपण देऊ शकतो, म्हणजे जसं प्लेन कपड्याचं मधलं ब्लाऊज पीसचं. तर इथं होते तर जॉईंट आपण अशा पद्धतीने त्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे. छान असं फिनिशिंगमध्ये टिप द्यायची आहे बघा. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. टिप अगदीच दिसणार पण नाही. काठ असेल तर असं वाटतं काठच आहेत फक्त. ज्यावेळेस प्लेन हे अशा पद्धतीने एका साईडला प्लेन देते मी, कारण एक थोडेच काठ होते उरलेले ते बॅक साईडचे. तर आता असे प्लेन असेल तर थोडंसं वाटतं जॉईंट दिल्यासारखं, पण ज्यावेळेस काठला काठ जॉईंट देतात ना पण त्यावेळेस अगदी प्रॉपर दिसतंय ते, असं वाटतं काठच आहेत. जास्त वाटत नाही जॉईंट वगैरे दिल्यासारखं. तर बघा आता मी इथं अशा पद्धतीने आता ते पण ठेवते. व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि आपल्याला मागचा पुढचा आता मुंडा असतो ना ते आपला चेंज नाही होऊन द्यायचा, नाहीतर मग काय होतं भाई एका साईडची बनते. तर आता जसं आहे तसं एकावर ठेवूनच मी तुम्ही दाखवलं बघा. तुम्हाला जसं आहे तसंच एकावर ठेवून आपण अस्तर पण ठेवूया. समोरासमोर ठेवायचे. आपण दोन्ही पण साईडला जॉईंट वगैरे दिलेला आहे. आता आपण एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे. समोरासमोर कोणते पण भाग ठेवून घ्यायचे, जसं कटोरी, साईड पॅटर्न आणि हे आपलं बाही. आता ही बाही वगैरे आपण समोरासमोर ठेवली तर व्यवस्थित लक्षात येतं प्रत्येक गोष्ट. समोरासमोर ठेवूनच बघायची, जेणेकरून काय होतं एका साईडचे दोन्ही पण भाग बनत नाहीत. आपल्याला वेगवेगळ्या साईडचे 2 भाग आपल्याला काढावे लागतात. जसं की बाहीचं मुंडा असतो ते पुढचा मुंडा थोडासा खोल असतो, आतमधून घेतलेला आकार असतो, आणि उंच आकार असतो मागच्या मुंड्याचा थोडासा. ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं. नसेल समजत तर तुम्ही थोडंसं खडूनी मार्कून करून घ्यायचं जा पुढच्या मुंड्याला किंवा मागच्या मुंड्याला. तर अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टीप वगैरे मी दिलेली आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने अशी आपली बाही तयार होऊन झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी बाही तयार करते काठपदर साडीची. नॉर्मली आपण कोणत्याही ब्लाऊजची पीसची अशीच पद्धतीने साडीची काठ आपण वापरून वगैरे, किंवा काठ नसतील सिंपल साडी असेल तरीसुद्धा अशीच बाही आपण तयार करतो. फक्त ज्यावेळेस आपल्याला खरंच जॉईंटची गरज पडते ना त्यावेळेस मग हे अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट वगैरे द्यावे लागतात. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आता काय करायचं, जे अस्तर आहे ना तिकडून दाबटीप मारून घ्यायची, परत अस्तर व्यवस्थित खाली घालून घ्यायचे आणि नकाने थोडंसं असं करायचं, जेणेकरून काय होते ते कडक असतं ना ते आपल्याला व्यवस्थित टीप मारता येते, गुड्या वगैरे पडत नाहीत. आणि कडक असतो थोडासा काठ, मग त्याच्यामुळं काही काही काठ असतात कडक, काही नसतात पण. आणि हे अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित असं टिपा मारून घेते बघा. आता सगळ्या साईडनी टिपा मारून घ्यायचा, एक्स्ट्राचा सगळा कपडा कट वगैरे करून घ्यायचा आता. आणि काही ताईंची कशी मिस्टेक होते बाहीमध्ये जॉईन करण्यामध्ये, तर ही अशा पद्धतीने ठेवायचे आपल्याला, लेवलमध्ये करून घ्यायचे आणि कटही करून घ्यायचे बघा. आता तुम्हाला दाखवते मी पुढचा आणि मागचा मुंडा आपल्याला कसा ओळखू येईल. पण आता इथं मी जास्त पुढच्या मुंड्याला मुंडा खोली जास्त दिलेली नाही आहे, म्हणजे मुंड्याचा हा आकार जास्त दिलेला नाही म्हणून तुम्हाला एवढं दिसत नाही. पण त्यांना हे कस्टमरची बाही तशीच आहे, त्यांना तसंच माप बसतं. बघा हे अशा पद्धतीने खूप छान अशी त्यांना ही बाही बसते. तर अशा पद्धतीने